नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नगर जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या पात्रात बुडालेल्यांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या धुळ्यातील SDRFच्या पथकातील एक बोट बुडाल्याने 2 जवानांसह एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। प्रवरा नदीत बुडालेल्या युवकाचा शोध घेण्यासाठी आलेल्या धुळे येथील SDRF पथकाची बोट आज सकाळी उलटली। या पथकातील 4 जण आणि स्थानिक 1 असे 5 जण प्रवरा नदी पात्रात बुडाले। त्यातील 3 जणांचे मृतदेह सापडले असून अन्य 2 जणांचा शोध सुरू आहे। बुधवारी दुपारी अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जेडगुले व अर्जुन रामदास जेडगुले हे 2 तरुण बुडाले होते। त्यातील सागर जेडगुले याचा मृतदेह बुधवारी सापडला तर अर्जुन जेडगुले याचा शोध सुरू होता। या तरुणाचा शोध घेण्यासाठी SDRFचे पथक धुळ्याहून त्या ठिकाणी दाखल झाले होते। तरुणाचा तपास सुरू असतानाच शोध पथकाची बोट उलटून पथकातील 5 जण आणि स्थानिक युवक गणेश मधुकर देशमुख असे 6 जण बुडाले। धुळे SDRF बलगट क्रमांक 6 चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, पोलीस शिपाई वैभव वाघ व पोलीस शिपाई राहुल पावरा या तिघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे। त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। तर पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिम्मतराव पवार या दोघांना वाचवण्यात यश आले आहे। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। गणेश मधुकर देशमुख आणि अर्जुन रामदास जेडगुले यांचा शोध अद्याप सुरू आहे। दरम्यान सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदी पात्रातील पाझर तलावामधून पडणाऱ्या पाण्याचा दाब अधिक असून तेथे भोवरा असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली असे सांगण्यात येत आहे। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे।